नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकतंच आलेल्या बातमीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील दीर्घसुट्टी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला यांना अनुज्ञेय असलेल्या एकूण 20 दिवस अर्धवेतनी रजेऐवजी दिनांक 1/1/1997 पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये 10 दिवस अर्जित रजा म्हणून अनुज्ञेय राहील, अशी तरतूद वित्त विभागाच्या 6/12/1996च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली होती। तरी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठवण्याची तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 15/1/2001च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल रिट याचिका क्रमांक 12225/2022 मध्ये केंद्र प्रमुखांच्या अर्जित रजा व रजा रोखीकरणाबाबत धोरण निश्चित करण्याबाबत निर्देश दिलेले आहे। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत केंद्र प्रमुखांना दीर्घसुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबाबत विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व सदर संचित विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणे याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981च्या नियम क्रमांक 54 नुसार दीर्घसुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही वर्षात त्यांनी पूर्ण दीर्घसुट्टी घेतली असेल तर त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही। तसंच महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नियम क्रमांक 54(2)(a) मध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्यांनी दीर्घसुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षाच्या संबंधात त्यांनी लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचे संपूर्ण दीर्घसुट्टीशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात 30 दिवसापैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असणार आहे। म्हणजेच संबंधित तरतूद विचारात घेऊन शासनाने असा निर्णय घेतला आहे की ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घसुट्टीच्या कालावधीत काम केले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केले असेल तर अशाबाबत त्यांनी दीर्घसुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी 10 दिवसांसाठी म्हणजे 30 दिवसांच्या मर्यादेत 1 दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय असेल अशा रजेचा संचय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळी रोखीकरणास पात्र असणार आहे। सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तसेच लाभ दिनांक 1/1/2024 पासून अनुज्ञेय राहील। सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक VV शिकाना 142 दिनांक 11/12/2023 व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 4 शिकाना TNT1 दिनांक 12/12/2023 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। यासोबतच आपण शासन निर्णयाची प्रत पाहू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओ सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।